हा नमस्कार, मी अलका येटाळे. मी इथे राहत आहे. ते बघितलं बघा, हे पहिले एक मंदिर पडलेलं इथे आणि आता तुम्ही पाहू शकता एवढे सगळे मंदिर आहेत. 50-60 मंदिर असतील इथे. आणि इथे बघा, तिकडेही बघा. आता मी अलका येटाळे. मी इथे राहत आहे. ते बघितलं बघा, हे पहिले एक मंदिर पडलेलं इथे आणि आता तुम्ही पाहू शकता एवढे सगळे मंदिर आहेत. 50-60 मंदिर असतील इथे. आणि इथे बघा, तिकडेही बघा. आतापर्यंत आपण पाहिलं की लोक आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडत होते, पण आज बघा देवाची पण अशी अवस्था झाली की लोक यूज अँड थ्रो करत आहेत. म्हणजे त्यांचं काम झालं तर नेऊन टाकत आहेत. आता ही बघा मंदिर, चांगली मंदिर आहेत, परंतु आता त्यांचं काम झालं, नवीन मंदिर आणलं, त्यामुळे इथे यांनी टाकलेले. पूर्वी एक होतं, आता 2 झाले, 4 झाले. बघा तुम्ही किती मोठे मंदिर इथे जमा झालेले, भरपूर संख्या आहे. पण माझं म्हणणं असं की हा जो आहे, हा रस्त्याचा मुख्य रोड आहे आणि प्रमुख रस्ता असताना इथे तुम्ही पाहू शकता एवढा मोठा ढिगारा जमा झालेला आहे. तर इथे स्थानिक बीएमसीच्या प्रशासनाने लक्ष घालायला पाहिजे की रोडवर अशा प्रकारचं कसं सामान इथे जमा होऊ शकतं. मग ते ही जे मंदिर आहेत, हा तर आपला आस्थेचा विषय आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा, लोकांचं ज्या आस्था आहेत याची आपल्या भावना जुडलेल्या आहेत, परंतु हे अशी इथे येऊन कचऱ्यासारखे टाकलेले आहेत. तर मला असं म्हणायचं की बीएमसीच्या लोकांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, प्रशासन उचलून घेऊन गेलं पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी या मंदिरांची विल्हेवाट लावली पाहिजे. कारण की हे असंच जमा झालेलं. तर बघा इथे विटंबना होत आहे, सोबतच मंदिराच्या बाजूलाच कचरा पण टाकलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की बीएमसीच्या लोकांनी आणि इतर स्थानिक कार्यकर्त्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि वेळीच याचं कचराचं जे आहे, कचरा झालाय आता तो मंदिर, तर आपण म्हणू शकतो आस्थेचा विषय, परंतु मंदिरासोबत कचरा असल्यामुळे इथे त्याची विटंबना होत आहे आणि अशी विटंबना होऊ नये यापुढे त्यासाठी यांचं योग्य ठिकाणी निचरा करण्यात आला पाहिजे. प्रशासनाला काय मागणी करणार? हा, मी अशी मागणी करेल की त्यांनी लवकरात लवकर उचलून घेऊन गेलं पाहिजे हे, कारण की याच्याबरोबर आस्थेचा पण विषय आहे. शिवाय इथे कचराही जमा होतो. आता पाऊस आलेला आहे, मग इथेच ठिकाणी पाणी जमा होईल, मच्छर होतील, मलेरिया पसरतो. म्हणजे एकंदरीत हा आरोग्याशी संबंधित विषय आहे. शिवाय रस्त्याची पण स्वच्छता आहे. बघू शकता एवढं सुंदर झाड आहे, परंतु झाडाच्याच मुद्द्याशी इथे एवढी कचरा जमा झालेला आहे. तर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी असं मी प्रशासनाला सांगू इच्छिते.